कोल्हापुरातील सम्राटनगरात ऐश्वर्या मृणाल माने या कुटुंबियांसमवेत राहतात. या ठिकाणच्या दत्त मंदिरात डिसेंबर 2024मध्ये दर्शनासाठी आलेल्या जयश्री माझगावकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. माझगावकर हिनं ऐश्वर्या माने यांची ओळख करून घेत विश्वास संपादन केला. यानंतर माझगावकर हिनं गेल्या 3 महिन्यात वेळोवेळी सम्राटनगर इथल्या दत्त मंदिरात भेटून माने यांच्याकडील 7 लाख रुपये किमतीचे दागिने, 40,000 रुपयांचा मोबाईल आणि 3.5 लाख रुपयांची रोकड घेऊन फसवणूक केली होती. 3 महिन्यानंतर माझगावकर ही दागिने आणि रोकड परत देत नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच माने यांनी जयश्री माझगावकर हिच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला होता. आज पोलिसांनी माझगावकर हिला ताब्यात घेतलंय. न्यायालयानं तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. माझगावकर हिनं यापूर्वीही शहर आणि उपनगरातील काही महिलांची अशाच पद्धतीनं ओळख निर्माण करून लुबाडणूक केल्याची चर्चा आहे.